की एक निर्माता जेव्हा आपल्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याला निवडतो एका पात्रासाठी, एक खूपच भारी फिलिंग आहे. तुला माहिती आहे, आज माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण मी जेव्हा स्वतःला इंट्रोड्यूस करत होतो त्यांना, तर मी त्यांना सांगत होतो मी आदिनाथचा बाप आहे. आय एम आदिनाथ फादर. सो फॉर मी इट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. आणि मला ते ऐकून खूप मी भारावून गेलेलो. मला आठवते, मी आणि अंडे आम्ही स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होतो, तिकडे जेवण बनवत होतो. भारतीताईंनी मुंबईवरून काहीतरी फराळ आणला होता. असे सगळ्यांनी काही ना काहीतरी आणलं होतं आणि एक छान मस्त अशी एक कौटुंबिक वातावरण निर्माण झालेलं त्या सेटवर. नमस्कार, मी रसिका शिंदे. MHAMTPमध्ये तुमचं स्वागत. वर्ष सरतं आहे, 2024 वर्ष येते आणि वर्षाच्या सुरुवातीलाच 5 तारखेला पंचक चित्रपट भेटीला येतो आहे. आदिनाथ कोठारे जो या चित्रपटाचा मुख्य नायक आहे, तो आपल्यासोबत आहे. सगळ्यात आधी खूप खूप स्वागत मधुवरून भारतमध्ये. थँक्यू. वेगळा विषय आहे. खरं तर मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे की या विषयाकडे कुणी निर्माते या पाठीशी उभं राहणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यात जसं तू सगळ्याच इंटरव्ह्यू सांगितलं की माधुरी दीक्षित यांचं हट्ट असणं की तू त्यांच्या चित्रपटात असणं, ज्यावेळेस एक कलाकार म्हणून इतक्या मोठ्या व्यक्तीकडून आपली निवड होते, कलाकार म्हणून किती जबाबदारी वाढते? खूप असं जबाबदारी, अर्थात दडपण असतं की इतकी मोठी व्यक्ती, माधुरी दीक्षितसारखी, डॉक्टर नेनेंसारखे, आणि त्यांच्यावरून हा माझा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे जबाबदारी अजून डबल झालेली असते. कारण त्यांनी तो विश्वास माझ्यावर दाखवला आहे आणि त्या विश्वासावर आपण खरे उतरलो पाहिजे. पण त्याचबरोबर जबाबदारी किंवा एक दडपणपेक्षा मला वाटतं मोटिवेशन असतं. ते मला वाटतं मोटिवेशन मिळतं किंवा एक प्रोत्साहन मिळतं. ते मला वाटतं त्यात मला नट म्हणून कुठल्याच नटाला, की एक निर्माता जेव्हा आपल्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याला निवडतो एका पात्रासाठी, एक खूपच भारी फिलिंग आहे. आणि मी खरंच भाग्यवान आहे की मला असे निर्माते मिळाले. बरं, अभिनयाचं दिग्दर्शनाचं बाळकडू घरातूनच मिळालं आहे. तर आत्तापर्यंत ज्या भूमिका साकारल्यास वडिलांकडून काही अशा टिप्स मिळाल्या का? किंवा 100 डेज जी तू मालिका केलेली उत्तम, कारण महेश कोठारे यांनी साकारलेला पोलीस अधिकारी हा आजही स्मरणात आहे आणि त्यात तूही पोलीस अधिकारी हे केलेला. तर जेव्हा पावलावर पाऊल ठेवून पुढे जातो, वडिलांकडून किती टिप्स मिळाल्या? आणि एक असतं ना, एक मुलगा म्हणून की आय हॅव डन दिस, काय होतं? माझ्या वडिलांचा मला नेहमी पाठिंबा असतो. एक मॉरल बूस्टिंग किंवा मला कॉन्फिडन्स देणं हे माझे आईवडील नेहमी करतात. आणि माझ्यासाठी त्या नात्याने एक सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे हल्लीच जेव्हा 83 हा सिनेमा रिलीज झाला, तर त्या चित्रपटाच्या प्रीमियरला मी माझ्या आईवडिलांना घेऊन गेलो आणि तिथे इंडियन टीमचे ते 83चे ओरिजिनल लेजंड सगळे, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, हे माझ्या वडिलांचे पण आयडल्स होते. त्यांच्यासाठी पण ते सगळे आयडल्स होते. तर त्या निमित्ताने माझे वडील त्यांना भेटले आणि माझे डॅड मला येऊन, म्हणजे माझे वडील मला येऊन म्हणाले की तुला माहिती आहे, आज माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण मी जेव्हा स्वतःला इंट्रोड्यूस करत होतो त्यांना, तर मी त्यांना सांगत होतो मी आदिनाथचा बाप आहे. आय एम आदिनाथ फादर. सो फॉर मी इट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. आणि मला ते ऐकून खूप मी भारावून गेलेलो. जिजा जेव्हा तुझं काम पाहते, तिच्याकडून तुला काही कॉम्प्लिमेंट मिळते? कारण ऑब्व्हियसली एक मुलीची कॉम्प्लिमेंट ती किती क्यूट असते वडिलांसाठी. सो ती खूपच, म्हणजे तिचे कॉम्प्लिमेंट्स, म्हणजे तिला मी कधी टी व्हीवरती आलो की तिला ते बघायचं असतं, किंवा डॅडा हे लाव, किंवा डॅडा ते लाव, ह्यातच तिचे सगळे कॉम्प्लिमेंट्स असतात. आणि ती खूप हुशार आहे. तिला लगेच कळतं की डॅडा हा तुझा चित्रपट आहे, किंवा डॅडा आता तुझा सीन येणार आहे, हे सगळं तिला माहीत असतं. हो, प्रत्येक सिनेमाला मी तिला माझ्यासोबत घेऊन आम्ही फिल्म बघायला गेलो आहे. पंचकही ती बघायला नक्कीच येणार असेल. तर थोडक्यात आम्हाला तुझ्या कॅरेक्टरबद्दल, आणि कोकणात शूट झालंय, तर एक असतं ना की कोकणामध्ये भूतं असतात, काय किस्से घडले घडवले? किस्से कोकणात धमाल मस्तीचेच घडले आणि खूप मजा केली आम्ही. म्हणजे मी सांगितलं का मला माहीत नाही, म्हणजे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी दिवाळी
पंचकचं शूटिंग आम्ही नोव्हेंबरमध्ये करत होतो आणि पहिल्यांदा घरापासून लांब होतो मी दिवाळीत. आणि दिवाळीचा सण माझ्या घरापासून मी लांब साजरा केला. मला आधी वाटलं होतं की बापरे कसं होईल ते, आणि मी होमसिक होईन का, कारण मी एकतर खाण्याचा शौकीन आहे. मी आईच्या हाताचा बनवलेला फराळ मला खायला लागतोच. पण आमची इतकी कमालीची भट्टी जमली होती की आम्ही कोणीच कोणाला ती उणीव भासू दिली नाही. आम्ही पंचकच्या सेटवरती दिवाळी साजरी केली. मला आठवते मी आणि अंडे आम्ही स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होतो, तिकडे जेवण बनवत होतो. भारतीताईंनी मुंबईवरून काहीतरी फराळ आणला होता. असे सगळ्यांनी काही ना काहीतरी आणलं होतं आणि एक छान मस्त अशी एक कौटुंबिक वातावरण निर्माण झालेलं त्या सेटवर. आमचे निर्माते पण आले होते, माधुरी दीक्षित, रामनेने. तर सगळ्यांची इतकी इन्व्हॉल्वमेंट होते. आणि प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत असं होतंच की आपण एक कुटुंब बनतं ते. पण ह्या सिनेमाच्या निमित्तानं एक काहीतरी वेगळंच झालं आणि एक वेगळीच भट्टी जमली. तर शेवटचा असा प्रश्न की वर्ष संपतंय, वर्षाच्या सुरुवातीला तुझा चित्रपट येतो, पण हे वर्ष तुझ्यासाठी कसं गेलं? खूप सुंदर गेलं. ह्या वर्षी माझी एक वेबसिरीज आली बजाव. ह्या वर्षी खूप महत्त्वाचे प्रोजेक्ट्स मी केले आहेत जे पुढच्या वर्षी येतील. तर हो, मला वाटतं की 2023 ही पेरणी होती 2024च्या पिकासाठी. बरं, 5 तारखेला चित्रपट येतोय, जाता जाता काय सांगशील? 5 तारखेला महाराष्ट्राच्या चित्रपटगृहात पंचक लागतोय, म्हणजे चित्रपट पंचक लागतोय. नक्की बघा. तर नक्कीच 5 तारखेला पंचक चित्रपट प्रदर्शित होतोय. तुम्ही देखील जाऊन पहा आणि कसा वाटतोय हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.